2024ची लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक होत असताना आज शेवटचा टप्पा अर्थात लोकसभेच्या 7व्या टप्प्याच्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि 7वा टप्पा जो आहे त्या मतदानाचा 7व्या टप्प्याचं 1 जूनला मतदान होणार आहे। परंतु 4 जूनला या देशभरातल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल येणार। दिल्लीच्या तख्तावर कोण बसणार याची संपूर्ण उत्सुकता जी आहे ती लागलेली आहे। खरं तर उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्रात सर्वाधिक 48 लोकसभेच्या जागा आहेत आणि 48 लोकसभेच्या या जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकणार हा सवाल आता उपस्थित झालेला आहे। या सगळ्या संदर्भात बातचीत करण्याकरता आपल्यासोबत राजकीय विश्लेषक रविकिरण देशमुख सर आहेत। रविकिरण जी, खरं तर आपण पाहिलं की 48 लोकसभा जागा आहेत। उत्तर प्रदेशामध्ये 80 लोकसभेच्या जागांनंतर राज्यात अर्थात आपल्या राज्यात 48 लोकसभा जागा आहेत। ह्या जिंकणं अतिशय महत्त्वाचं आहे। महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी थेट लढत जी आहे या संपूर्ण निवडणुकीत पाहायला मिळाली। यंदा या 4 जूनच्या निकालामध्ये तुम्हाला काय वाटतं, राजकीय विश्लेषक म्हणून कोण बाजी मारतंय आणि कोणाला असं पूरक वातावरण जे आहे या सगळ्या निवडणुकीत तयार झाले? ही निवडणूक मला असं वाटतं की खूप महत्त्वाची निवडणूक आहे। कारण काय झालं की 2014 साली एकतर्फी वातावरण होतं, देशभरामध्ये नरेंद्र मोदी यांची लाट होती। 2019 मध्ये हीच लाट कायम राहिली आणि अनेकांना वाटलं त्यावेळी की नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान राहिले पाहिजेत। त्यामुळं 2019ला विक्रमी मतदान झालं महाराष्ट्रामध्ये आणि प्रचंड बहुमताने भाजप प्रणित म्हणजे भाजपचेच उमेदवार निवडून आले, त्यांच्या मित्रपक्षांचे निवडून आले आणि त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना ही भाजपसोबत होती। परंतु महाराष्ट्रामध्ये 2019 नंतर खूप मोठे बदल झालेत राजकीय। महाराष्ट्रापुरता विचार करायचा झाला तर महाराष्ट्रात अशी अभूतपूर्व राजकीय परिस्थिती आहे की कोण कुणाचा मित्र कोण कुठे फुटून गेला आहे याचे आडाखे याची जुळवणी करता करता लोकही म्हणजे थकून गेले। इतका बदल झाला, म्हणजे शिवसेना फुटली, राष्ट्रवादी काँग्रेस फुटली आणि दोघांमधले एक मोठे गट भाजपसोबत गेले। त्यामुळं या निवडणुकीमध्ये लोक कोणासोबत आहेत हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे। लोकांना राजकीय ध्रुवीकरण आवडलंय का, या राजकीय ध्रुवीकरणातून काय साध्य झालंय महाराष्ट्राच्या हितासाठी आणि यामध्ये लोकांचा कल कोणाच्या बाजूने आहे हे अतिशय महत्त्वाचं असं चित्र ह्या 4 जूनला जे निकाल येतील त्यातून दिसणार आहे। लोक उद्धव ठाकरेंच्या बाजूने आहेत, लोक शरद पवारांच्या बाजूने आहेत की त्यांना मान्य झालं की एकनाथ शिंदेंनी जो निर्णय घेतला तो योग्य होता आणि अजित पवारांनी घेतलेला निर्णय योग्य होता आणि भाजप यामध्ये राजकीय गेन ज्याला आपण म्हणतो, राजकीय लाभ काय पत्रात पाडून घेतो हे पाहणं या निवडणुकीच्या या निकालामध्ये अतिशय महत्त्वाचं ठरणार। तुम्ही म्हणतात की पॉलिटिकल स्थित्यंतर जी राज्यात झाली, तब्बल 2 राजकीय मोठे पक्ष फुटले गेले, सगळ्यात बडे नेते ह्या सगळ्या फुटीमध्ये सामील होताना आपल्याला पाहायला मिळालेले। परंतु आपण पाहिलं की या सगळी लोकसभा निवडणूक जी रंगत होती आपल्या राज्यामध्ये त्याच्यामध्ये अनेक विषय चर्चेला येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। पंतप्रधान नरेंद्र मोदी या 48 जागांवरती सर्वाधिक जागांवरती यंदा प्रचार करायला आलेले असल्याचं अगदी याचं कारण असं की भारतीय जनता पार्टीने फार मोठं राजकीय ध्रुवीकरण महाराष्ट्रात झालं आहे असं जरी चित्र तयार केलं असलं आणि त्याला भाजपा जबाबदार आहे असं चित्र उभं राहिलं असलं तरी ते एकतर्फी चित्र असं पॉझिटिव्ह तयार होऊ शकलं नाही, ही वस्तुस्थिती आहे। आणि महाराष्ट्रामध्ये रुजलेले पक्ष आहेत दोन्ही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना, तर हे फुटल्यानंतर इथे कुठलीही कसर बाकी राहू नये आणि नवीन जे काही गणित तयार झाले राजकीय त्यातनं आपल्याला सर्वाधिक लाभ मिळाला पाहिजे अशी भाजपाची मानसिकता होती आणि त्यात कुठली शंका लोकांच्या मनामध्ये राहू नये म्हणून अधिकाधिक मतदारांपुढे नरेंद्र मोदी गेले आणि मागच्या वेळेपेक्षा आपल्याला अधिक सभा त्यांच्या पाहायला मिळाल्या। एवढंच नव्हे तर पहिल्यांदा असं झालं की 2-3 जिल्ह्यांसाठी एक सभा घेणारे मोदी यावेळी आपल्याला लगतच्या मतदारसंघामध्ये पण गेलेले पाहायला मिळाले। अर्थात याला भाजपचा बचाव असा होता की लोकांची मागणी आहे, कार्यकर्त्यांची मागणी आहे आणि मोदी आमचे सर्वोच्च नेते आहेत तर जाणं काय चुकीचं आहे। अर्थात भाजपला तो म्हणण्याचा तो अधिकार आहे, त्यांनी त्यांची बाजू सावरून धरली। परंतु विरोधकांना असं वाटलं की तुम्हाला खात्री नाही विजयाची, तुम्हाला शंका आहे मनामध्ये की लोकांना निश्चित वेगळा काहीतरी निर्णय घ्यायचा आहे तर तो निर्णय घेऊ नये म्हणून तुम्ही बचावार्थ जात आहे। तर हा बदल आपल्याला यावेळी दिसला, तर तोच नेमका लोकांना किती पचलाय रुचलाय मनाला आवडलाय तो ते कसा व्यक्त करतात मतपेटीतून म्हणजे EVM मशीनमधून, हेच महत्त्वाचं आता ह्या निकालांमधून आपल्याला। खरं तर ह्या सगळ्या महाराष्ट्राच्या लोकसभेच्या राजकारणामध्ये एक सिंपती वेव देखील आहे असं सातत्याने अनेक लोकांकडनं या सगळ्या संदर्भाची वक्तव्य पाहायला मिळाली। ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे हा एक राजकीय पक्ष आहे, 1966 साली त्या पक्षाचा संपूर्ण जन्म बाळासाहेब ठाकरे यांनी केलेला होता आणि त्यानंतर संपूर्ण सहानुभूतीच्या लाटेवरती लोकांशी एक वेगळं नातं संबंध जोडून हा संपूर्ण पक्ष उदयास आलेला, रुजला, राज्यात सत्ता देखील त्यांनी गाजवली। त्याचसोबत शरद
शरद पवार यांचं राजकीय पॉलिटिकल करिअर पाहिलं तर ते 4 वेळा मुख्यमंत्री या राज्याचे राहिले आहेत. बडे नेते त्यांनी या पक्षामध्ये गळाला लावलेले होते. परंतु ज्या पद्धतीने ही सगळी राजकीय स्थित्यंतर झाली त्यामध्ये तुम्हाला वाटतं का उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना पॉलिटिकली सिंपत्ती, लोकांची सिंपत्ती आहे म्हणून? अगदी बरोबर आहे तुमचा प्रश्न. भारतीय मानसिकतेचा जर आपण अभ्यास केला तर भारतीय लोकांची भावना हे शोषिक तेवढेच आहेत लोक, तेवढेच भावनिक पण आहेत. आणि जो अडचणीत असतो, जो संकटात असतो, त्याच्याकडे सहानुभूतीच्या नजरेनं पाहणं हे भारतीय मानसिकतेचा भाग आहे. त्याला राजकारणामध्ये तुम्ही कुठल्या व्याख्येत बसवता, त्याला किती चपखलपणे त्याला कुठलं स्वरूप देता, हा त्या राजकीय कौशल्याचा भाग आहे. परंतु भारतीय मानसिकता तुम्हाला नजरेआड करून चालणार नाही. हीच मानसिकता इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर दिसली आणि राजीव गांधींना अभूतपूर्व यश 1984 साली मिळालं. हीच मानसिकता जेव्हा शरद पवार म्हणाले की माझ्यावर काँग्रेसने अन्याय केला, मला पंतप्रधान होऊ दिलं नाही, तेव्हा 1999ला लोकांनी त्यांना चांगले आमदार दिले. हीच मानसिकता आपल्याला एकदा नव्हे अनेकदा दिसलेली आहे. याला दोष देऊन चालणार नाही. ही व्यापक जनहिताची भावना असते आणि ती भावना लोकांमध्ये तयार होण्यापासून रोखणं हे ज्या पक्षाला त्यातून लाभ मिळवायचा असतो वेगळ्या पद्धतीचा, हे त्याचं काम असतं. आणि तुम्ही लोकांना जात असताना, लोकांपुढे जात असताना ते कसं पटवून सांगता, हा तुमच्या कौशल्याचा भाग आहे. राहिला प्रश्न बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा, लोकांना नव्हे हे सर्व श्रुत आहे की शिवसेना हा पारंपरिक राजकीय पक्ष नाही. आपल्या दर्शकांसाठी मी पुन्हा सांगू इच्छितो, शिवसेनेकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन अतिशय वेगळा. ही संघटना आहे आणि संघटना ही त्या संघटनेच्या स्थापना जो करतो, त्या संघटनेचा जो चालक मालक पालक असतो त्याच्याकडे बघूनच चालते. मी तुम्हाला अतिशय व्यवस्थित म्हणजे एका ओळीत सांगतो की शिवसेनेमध्ये ठाकरेंना पर्यायी नेतृत्व असं पाहण्याची लोकांना सवयच नाही की हा ठाकरेंचा पर्याय आहे. हे पाहण्याची लोकांना सवय नाही. हे मी का सांगतो हे तुम्हाला सांगतो. कारण राज ठाकरेंकडे सुद्धा लोकांनी पर्यायी ठाकरे म्हणून पाहिलंच नाही. याला आम्ही काहीच दोष देऊ शकत नाही. आम्ही पत्रकार म्हणूनही निष्कर्ष काढू शकत नाही, ना कुठला राजकीय विश्लेषक सुद्धा किंवा दुसरा कोणी राजकीय नेता सुद्धा विश्लेषण करू शकत नाही. बाळासाहेब ठाकरेंना पर्याय म्हणून उद्धव ठाकरेंकडे कधी पाहिलं गेलं, जेव्हा त्यांच्या पश्चात शिवसेनेची सूत्र आली तेव्हा. आजही ठाकरेंच्या ऐवजी आमका एक व्यक्ती त्यांना पर्याय म्हणून नेता आहे हे मानण्याची पद्धत नसल्यामुळं शिवसेनेतून जो बाहेर पडतो त्याचं अस्तित्व, राजकीय अस्तित्व नेहमी धोक्यात येतं. त्यामुळं उस्मानाबाद ज्याला आपण आता धाराशिव म्हणतो, परभणी असो, असे अनेक मतदारसंघ आहेत की जिथं शिवसेनेने सातत्याने उमेदवार बदलले, पण उमेदवार बदलल्यानंतर सुद्धा शिवसेना निवडून येत राहिली. याचं कारण असं की ठाकरे आणि शिवसेना ह्या एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. आता एकनाथ शिंदे आणि भाजप हे लोकांना कसं पटवून सांगतात की फक्त विचारधारा बदलली बाळासाहेबांची, उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या विचारधारेपासून दूर गेले म्हणून आम्हाला मतं द्या, तर याचा कौल EVM मशीनमधून कसा येतो ते लोकांना पटलंय का, हाच पुन्हा पुन्हा मुद्दा येतो. आणि तो सहानुभूतीचा मुद्दा मी तुम्हाला सांगितला. दुसरा मुद्दा आहे शरद पवारांविषयीचा. शरद पवारांविषयी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक प्रवाद आहेत. त्यांचे जेवढे चाहते आहेत तेवढेच त्यांचे विरोधकसुद्धा आहेत. म्हणजे त्यांच्या उणीवांबद्दल, राजकारणाच्या चुकांबद्दल चर्चा करायला एक स्वतंत्रपणे तो चॅप्टर आहे. पण आज आपण जेव्हा बोलतो लोकसभेविषयी तेव्हा शरद पवारांचं वय आणि दुसरी गोष्ट, महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा मी एक अनुभव घेतला, लोकांना असं वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापनाच शरद पवारांनी केलेली आहे ना. त्या पक्षाच्या संस्थापकापासून तुम्ही पक्ष बाजूला कसा काय काढू शकता? त्या संस्थापकाला वगळून तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आमचाच खरा पक्ष आहे असं कसं म्हणू शकता? हे लोकांना तितकंसं पटलेलं दिसलं नाही, म्हणून ती सहानुभूती शरद पवारांना आहे. आता 2 सहानुभूतीच्या ह्या ज्या घटकांचा विचार केला तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोघांना मिळणारं समर्थन म्हणून काहीसं वेगळं ठरतं. म्हणून हा निष्कर्ष काढावा लागतो की आत्ताच्या निवडणुकीमध्ये, या लोकसभेमध्ये त्यांना भरीव जनसमर्थन मिळण्याची शक्यता जास्त आहे. तुम्ही म्हणतात भरीव जनसमर्थन मिळेल म्हणून. 48 जागा आहेत. शेकडो उमेदवारांचं भवितव्य या सगळ्या 48 जागांवरती लागलेलं आहे. खरं तर या 48 जागांपैकी महाविकास आघाडीच्या पारड्यात, अर्थात शरदचंद्र पवार यांचा पक्ष, ठाकरेंचा पक्ष आणि त्याचसोबत काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस, या तिघांना आणि त्यांच्या मित्रपक्षांना किती जागा यंदाच्या या सगळ्या लोकसभेत मिळतील? अंदाज तुम्हाला काय का ज्या पद्धतीने तुम्ही राजकीय कानोसा घेतलाय गावाकडून? मी विदर्भ, मराठवाडा इथे जे ओळखीचे लोक आहेत, जे राजकारणामध्ये सक्रिय आहेत किंवा मी जवळपास 27-28 वर्ष पत्रकारितेत आहे त्यामुळे माझा परिचय आहे बऱ्याच भागांमध्ये. तेव्हा मी जेव्हा व्यक्तिगतरित्या बोलतो तेव्हा सहानुभूती हा एक घटक महत्त्वाचा आहे. दुसरी गोष्ट अशी की रिजनल काही इश्यूज आहेत जे आपण नजरेआड करून चालणार नाहीत. मी उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, महाराष्ट्राच्या राजकारणावरच काय, देशाच्या राजकारणावर शेतकऱ्यांचा फार मोठा प्रभाव आहे.
याचा अंदाज घेतला तर असं दिसलं की विदर्भामध्ये कास्तकार जो आहे, जो कापूस उत्पादक शेतकरी आहे, त्याची नाराजी अशी आहे की कापसाच्या दरांमध्ये भरीव अशी वाढच झाली नाही, त्यामुळं आम्हाला म्हणावा तसा फायदा होत नाही. मग बदल काय झाला? तेच पश्चिम विदर्भ म्हणजे अमरावती, अकोला हा पट्टा जो आहे, बुलढाणा आणि मराठवाडा, याच्यामध्ये सोयाबीनचं प्रचंड उत्पादन घेतलं जातं. हा पट्टा असं सांगतो की 5-7 वर्षापूर्वी पण 4200च्या आसपास भाव होता, आजही तुम्ही तोच भाव देताय. आमच्या जीवनात काय परिवर्तन झालं हे तुम्ही नजरेआड करू शकत नाही. ही भावना लोकांची अतिशय तीव्र आहे. हा कानोसा घेतला की तिसरा मुद्दा राहतो नगर, नाशिकमध्ये कांदा उत्पादक. त्यांचं असं म्हणणं आहे की 4 पैसे आम्हाला जेव्हा मिळत होते तेव्हा तुम्ही आम्हाला निर्यात बंदी लागू केली, आम्हाला 4 पैसे मिळू दिले नाहीत. आणि राहिला प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा, जो गेली 5 दशकांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाचा घटक आहे, तो म्हणजे ऊस उत्पादक शेतकरी. त्यांनाही असं वाटतं की ऐन वेळेला इथेनॉलवर काही निर्बंध आणणं, ऐन वेळेला साखरेवर निर्बंध आणणं, याच्यामुळं 4 पैसे मिळण्यापासून कारखाने वंचित राहिले आणि त्या कारखानदारांना, शेतकऱ्यांना पैसे देता आले नाहीत. तर मतदारांमधला हा प्रभावी घटक जर आपण निश्चित वस्तुस्थिती जो अनुसरून जर पाहिला तर मला वाटतं की लोकांच्या मनामध्ये वेगळे विचार होते आणि याला जोड मिळाली ती आपल्या राजकारणामध्ये जो दुर्दैवाने जातीय विचार सुरू झालेला आहे त्याची. आणि त्या जातीय विचारांमुळं मराठवाड्यातला मतदार हा प्रचंड ध्रुवीकरणामध्ये गेला. विदर्भामध्ये ओबीसी विरुद्ध इतर असं चित्र निर्माण झालं. पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही प्रमाणात मनोज जरांगे पाटील असोत किंवा काही प्रमाणात बाकीचे विषय असोत, शरद पवारांविषयीचा सहानुभूतीचा घटक असो, याचा परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर निश्चित झालेला आहे असा माझा निष्कर्ष आहे. खरं तर 48 तेच तुम्हाला विचारतोय की तुम्ही इतकं सगळं विश्लेषण केलं की कांदा, सोयाबीन, कापूस आणि ऊस उत्पादक शेतकरी या सगळ्या शेतकऱ्यांना फटका बसलेला आहे. राज्यात शेतकरी हा महत्त्वाचा घटक आहे, हे प्रमुख पिकं आहेत, या संपूर्ण पिकांवरती हे राज्य चालतं. ह्या राज्यातल्या शेतकऱ्यांवरतीच इतका मोठा अन्याय होत असताना तुम्ही बोललात की महाविकास आघाडीला एक प्रो वातावरण ह्या सगळ्या लोकसभा निवडणुकीमध्ये तयार झालंय. तर 48 पैकी ज्या काही जागा या महाविकास आघाडीमधल्या घटक पक्षांनी लढवलेल्या आहेत त्यापैकी किती महाविकास आघाडीच्या पारड्यात पडू शकतात? हा आपला अर्थात अंदाज असतो. 2014ला मी अंदाज एकतर्फी व्यक्त करू शकलो होतो. त्यावेळी मला असं दिसत होतं की महाराष्ट्रामध्ये 40च्या आसपास जागा भाजप मिळवू शकेल, शिवसेना मिळवू शकेल 2014ला. कारण तो अंदाज असा होता की एकतर्फी लाट दाखवत होता. 19ला पण तसंच वाटत होतं, कारण मोदी पंतप्रधान झाले पाहिजेत ही व्यापक जनभावना होती त्यावेळी मतदारांची. आज असं चित्र आहे, एकीकडे प्रचंड राजकीय तयारी असलेला भाजपा, की ज्या भाजपाकडे आज कशाचीही साधनसंपत्तीची उणीव नाही, साधनसंपत्ती प्रचंड प्रमाणात आहे. मोदींसारखा नेता आहे, त्यामुळं त्यांच्या प्रभावी प्रचार यंत्रणेपुढं म्हणजे जमिनीवर किंवा कुठल्याही प्रकारची यंत्रणा प्रभावी आहे, ते तगडी यंत्रणा घेऊन लढणारा भाजप विरुद्ध केवळ आम्ही विकलांग झालोत आणि आम्हाला विकलांग करण्यामध्ये भाजपचा वाटा आहे असं म्हणून लोकांपुढे जाणारे 2 नेते उद्धव ठाकरे आणि शरद पवार, हे जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये एकतर्फी चित्र पुन्हा एकदा निर्माण होण्याची शक्यता मला जास्त वाटते. अर्थात हा आपला अंदाज असतो, त्यामुळं माझा असा अंदाज आहे की महाविकास आघाडी ही 30 जागांपर्यंत जाऊ शकते किंवा 30पेक्षा जास्त जागांपर्यंत जाऊ शकते. ह्या तुम्ही 30 जागांचा जो अंदाज वर्तवला आहे त्या 30 जागांमध्ये कोणकोणत्या जागांचा समावेश असू शकतो तुम्हाला? ज्या पद्धतीने तुम्ही म्हटलात की कापूस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय भेटला नाही, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय भेटला नाही, जिथे जिथे पंतप्रधान मोदी प्रचाराला जायचे तिथे तिथे शेतकरी देखील यंदा पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारायचे, माध्यमांच्या कॅमेरासमोर असू द्या की त्यांच्या आंदोलनाच्या मार्फत असू द्या. मग तुम्हाला कोणत्या जागांवरती शंका वाटते की त्या जागा ज्या आहेत त्या महाविकास आघाडीच्या पारड्यात यंदा पडू शकतात? महाविकास आघाडीच्या पारड्यामध्ये मराठवाड्यात सर्वात जास्त जागा पडतील. उद्धव ठाकरे यांना मराठवाड्यात चांगलं जनसमर्थन मिळालं आणि तिथे काय झालं की भाजप विरुद्ध उद्धव ठाकरेंची शिवसेना असा लढा त्यांनी फारसा होऊ दिलाच नाही. तिथं बरोबर ते गणित जुळवलं. परभणी या एका ठिकाणी ती लढत झाली असती, पण ती जागा महादेव जानकरांना देण्यात आली राष्ट्रवादीच्या पदरात टाकून. दुसरी जागा धाराशिव म्हणजे उस्मानाबाद, अजूनही रेकॉर्डवर उस्मानाबाद हेच नाव आहे म्हणून सांगतो, तिथंही काही होऊ शकलं असतं, पण तीही जागा राष्ट्रवादीला देण्यात आली. नांदेड आणि लातूर तर काँग्रेसच लढवत होतं. बीडला राष्ट्रवादी, शरद पवार आणि भाजप असा सामना आहे. तिथे एकतर्फी चित्र तयार होईल. आली तर मला वाटतं रावसाहेब दानवेंची जागा येईल थोडक्या प्रमाणात. मराठवाड्यात मग सगळ्या जागा महाविकास आघाडीच जिंकते असं तुम्हाला? असं आत्ताचं म्हणजे लोकांशी चर्चा केल्यानंतरचं हे चित्र आहे. विदर्भ हा महत्त्वाचा मुद्दा आहे. विदर्भामध्ये लोकांचं असं म्हणणं आहे की नितीन गडकरींची नागपूरची जागा एक थोड्याफार प्रमाणात शुअर म्हणजे नक्की समजली जाते. नंतर भंडारा गोंदिया पण तिथे काँग्रेसचा उमेदवार कच्चा होता असं लोकांचं म्हणणं आहे, ती एक जागा. बाकी उर्वरित जागांवर कोणीही ठामपणे म्हणायला तयार नाही की या जागा निश्चितपणे NDAच्या पारड्यात जातील आणि त्याच्यामुळं महाविकास आघाडीला तिथं बऱ्यापैकी यश मिळेल असं दिसतंय. आणि पश्चिम विदर्भ कायम बुलढाणा,
तुम्ही बघा यवतमाळ वाशिम आणि अकोला साईडचा जर आपण विचार केला तर बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीपासून सुद्धा शिवसेनेला तिथं भरीव प्रमाणात यश मिळालेलं आहे. विदर्भामध्ये शिवसेना खऱ्या अर्थाने कुठे रुजली असेल तर या 3-4 जिल्ह्यांमध्ये रुजलेली आहे. तर हा मोठा फॅक्टर आहे तिथे, त्यामुळे तिथेही चित्र बदलू शकतं आणि तिथेही महाविकास आघाडीला भरपूर यश मिळू शकतं. आता राहिला पश्चिम महाराष्ट्र. माढ्यामध्ये तुम्हाला सांगतो मोहिते पाटील फॅमिली प्रभावी आहे. मागच्या लोकसभेचा जर आकडा बघितला 2019ला कुणाला कुठे जास्त मतं मिळाली होती, रणजित सिंह नाईक निंबाळकरांना सर्वाधिक लीड हे माळशिरसने दिलं आहे, जे अकलूज तिथे येतं. तर तीच मोहिते पाटीलांची जर फॅमिली ही वेगळा निर्णय घेणार असेल तर कदाचित तिथं फार मोठा फरक पडेल. सोलापूरला सुद्धा थेट लढत आहे, तिथे MIM नाही, वंचित बहुजन आघाडी नाही, त्यामुळे प्रणिती शिंदे विरुद्ध राम सातपुते थेट लढाई आहे आणि त्याच्यामध्ये प्रणिती शिंदेंना तिथे ॲडव्हान्टेज आहे. सांगलीची लढाई खूपच इंटरेस्टिंग झाली. सांगलीमध्ये विशाल पाटलांच्या उमेदवारीमुळं खूप फरक पडला, त्यामुळं असं म्हणतात की विशाल पाटलांना तिथे खूप मोठा ॲडव्हान्टेज आहे आणि कधी नव्हे ते वसंतदादांच्या कुटुंबाला सहानुभूती गेल्या ज्या 2 निवडणुकांमध्ये मिळू शकली नव्हती. मागच्या निवडणुकीत तर काँग्रेस नव्हतीच, ती जागा राजू शेट्टींना सोडली होती. त्यामुळं काँग्रेसची हक्काची परंपरागत जागा असा दावा काँग्रेसला नाही करता येत, कारण मागच्या वेळी काँग्रेसचं चिन्ह नव्हतं तिथे. तर नातू जे आहेत दादांचे, त्यांना परत एकदा साथ मिळते का हे औत्सुक्याचा भाग आहे आणि त्याच्यामुळं असं वाटतं की लढा तिथं जरा थोडासा झुकला विशाल पाटलांच्या बाजूने. त्याच्यामुळं इचलकरंजीमध्ये सत्यजित पाटील सरोडकरांना ॲडव्हान्टेज आहे असं मला तिथल्या लोकांनी सांगितलं. कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराज, अर्थात तिथं वाद असा झाला की शाहू महाराज हे खरे वारस आहेत का वगैरे, तो मुद्दा इथं गैर नाही. वारसा हा विचारांचा असतो आणि विचार शाहू महाराजांचे, छत्रपती शाहू महाराजांचे कोण पुढे घेऊन जाते हा मुद्दा महत्त्वाचा आहे. आणि कोल्हापूरची जनता, महाराष्ट्राचा इतिहास काढला राजकीय तर ही बंडखोर विचारांची जनता आहे. त्यामुळे शेतकरी कामगार पक्षाला, डाव्या विचारांना कोल्हापूरने नेहमीच स्थान चांगलं दिलेलं आहे. आणि काँग्रेसला विशेषतः मागच्या एका पोटनिवडणुकीत काँग्रेस अडचणीत असताना सुद्धा काँग्रेसचा उमेदवार तिथे निवडून आलेला आहे. तर असं विचार करता कोल्हापूर तिथे त्या बाजूने जाईल. पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळांना ॲडव्हान्टेज आहे भाजपच्या, कारण त्यांची ताकद तिथे जास्त आहे. दंगेकरांना आता अर्थात हल्लीचं जे महत्त्व सोडा, पण त्यावेळी इलेक्शनमध्ये हा मुद्दा जर मिळाला असता ज्या मुद्द्यावर ते आज लढत आहेत तर खूप फरक पडला असता असं लोकांचं म्हणणं आहे. बारामतीमध्ये लढत चुरशीची झाली आहे, परंतु असं आहे की बारामतीचा मतदार जरी दादांच्या म्हणजे अजित पवारांच्या संपर्कात असला, विकास कामांच्या बाबतीत असो किंवा नेटवर्कच्या बाबतीमध्ये, परंतु त्या मतदारसंघामध्ये सुद्धा लोकांची भावना अशी आहे की वर्षानुवर्ष शरद पवारांनी आपल्या मतदारसंघाचं नेतृत्व केलं आहे आणि त्याच्या बळावर ते देशात आणि राज्यात नेतृत्व म्हणून राहिले. त्यांना या वयामध्ये, या स्थितीमध्ये आपण सोडून जावं का, हा मुद्दा प्रभावी आहे. त्यामुळं किंचितसं थोडंसं ॲडव्हान्टेज हे सुप्रिया सुळेंना आहे तिथं, काही म्हटलं तरी. साताऱ्यामध्ये उदयनराजे याच्या आधी निवडणुका हारलेल्या आहेत, त्यामुळे ते निश्चितपणे निवडून येतील असं आताही म्हणता येत नाही. आणि तिथे दक्षिण सातारा आणि उत्तर सातारा असे 2 भाग आहेत. त्या दक्षिण साताऱ्यामध्ये पृथ्वीराज चव्हाण किंवा शंभूराज देसाई यांचे जे मतदारसंघ आहेत, तिथून जर त्यांना उत्तम लीड मिळालं तर शशिकांत शिंदे हे उदयनराजेंना मात देऊ शकतात, अशी परिस्थिती आहे. तर ही पश्चिम महाराष्ट्राची झाली स्थिती. नगरमध्ये निलेश लंके यांचा चेहरा, त्यांना मिळणारं जे जनसमर्थन आहे तरुण पिढीमधलं विशेषतः, ते अधिक प्रभावी आहे. विखे पाटलांना निवडणुका आणि विखे पाटील हे समीकरण तोडणं कठीण आहे, कारण त्यांची फार मोठी परंपरा आहे जुनी, बाळासाहेब विखे पाटील यांच्यापासूनची. त्यामुळं त्या कुटुंबाला इतकं सहजासहजी तुम्ही नजरेआड करू शकत नाही. त्यांच्या कौशल्याची ही परिसीमा होती ही निवडणूक. म्हणजे या निवडणुकीत जर ते जिंकले तर नगरचे ते खऱ्या अर्थाने किंग ठरतील, विखे पाटील फॅमिली. राहिला शिर्डीचा प्रश्न. शिर्डीमध्ये परत एकदा शिवसेना उद्धव ठाकरे यांना तिथं संधी आहे. जळगावमध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये लढत चुरशीची झाली आहे. हे जे शिवसेनेचे नवीन उमेदवार आहेत करण पवार पाटील, त्यांना तिथं संधी जास्त आहे, कारण तिथे मराठा मतदार आहे. शिवाय उद्धव ठाकरेंचं हे आहे आणि करण पवार पाटलांची त्यांचं जे कुटुंब आहे त्यांचा पण स्वतःचा व्यक्तिगत तिथं मोठा मतदार आहे. रावेरमध्ये लढत चुरशीची आहे. तिथे लेवा पाटील विरुद्ध गुजर आणि बाकीचे हा लढा नेहमी होत असतो. भाजपने मोठ्या कौशल्याने परिस्थिती हाताळली. त्यांनी इतक्या कौशल्याने परिस्थिती हाताळली की एकनाथ खडसे भाजपमध्ये न जाताही भाजपमध्ये आहोत असं समजून प्रचार करत राहिले. त्याला अनेक पदर आहेत, त्याला वेगळा चर्चेचा विषय करावा लागेल तो आपल्याला. त्यामुळे जास्त न सांगता एवढंच म्हणेन की मी पक्षात जातोय असा भास निर्माण करून खडसेंनी ती जागा वाचवली तर त्यांच्याही त्या राजकीय आयुष्यामधला तो एक मोठा हे ठरेल, कलाटणी देणारा हा प्रसंग. जनता खूप हुशार आहे, त्यांनी काय निर्णय घेतला ते आपल्याला निकालानंतर कळेल. नंदुरबारमध्ये गावित कुटुंबियांचं वर्चस्व ह्या जिल्ह्याच्या राजकारणावर प्रचंड आहे.
म्हणजे जिल्हा परिषद असो, नगरपालिका असो किंवा काही, यावेळी हिना गावितांना अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर कदाचित सहन करावं लागेल असं म्हटलं जातं. प्रियंका गांधी यांच्या सभेलाही खूप मोठा प्रतिसाद मिळाला आणि पाडवींचे चिरंजीव, के.सी. पाडवींचे चिरंजीव हा नवीन चेहरा असल्यामुळं कदाचित लोकांमध्ये त्यांचं जास्त चर्चा होऊ शकते. धुळ्यामध्ये काँग्रेस विरुद्ध ही फाईट एकदम समोरासमोर झाली आहे. भाजपा सुभाष भामरे यांच्याबद्दल नाराजी आहे असं मतदारांमध्ये म्हटलं जातं, पण शोभा बच्चाव आमच्यावर का लादल्या म्हणून नाराजी होती. परंतु तिथे पण थेट लढत झाली आहे. वंचित बहुजन नाही आहे आणि MIMचा पण प्रभाव इतका नाही आहे. त्यामुळं कदाचित तिथे चुरशीची लढत बघायला मिळेल आणि काँग्रेसला म्हणजे अनपेक्षितरित्या संधी मिळते की काय असं म्हटलं जातं आहे. पुन्हा आपण जर नाशिककडे आलो तर नाशिकमध्ये राजाभाऊ वाजेंची उमेदवारी ही फार आधी जाहीर झाली, त्यामुळं प्रचाराला त्यांना भरपूर संधी मिळाली. पण तिथे ही जागा छगन भुजबळांनी लढवायची का एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने लढवायची, हा वाद फार दिवस चालल्यामुळं पुरेशी संधी हेमंत गोडसेंना सिटिंग म्हणजे विद्यमान खासदार असताना सुद्धा पुरेशी मोकळीक मिळाली नाही प्रचाराला. त्यामुळे ते अस्वस्थपणे मुंबईच्या चक्रा मारत राहिले, समर्थकांना घेऊन ठाण्याला मुख्यमंत्र्यांना भेटत राहिले. हा मोठा फॅक्टर आहे त्या इलेक्शनमध्ये आणि कदाचित राजाभाऊ वाजेंना तो फायदा होऊ शकतो असं चित्र आहे. भिवंडीमध्ये कपिल पाटील विरुद्ध बरेच हे फॅक्टर मोठा आहे. निलेश सांबरेंच्या उमेदवारीमुळे मोठा फरक पडेल असं म्हटलं जातं आहे. परंतु हे जे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत बाळामामा म्हात्रे यांचं पण ताकद तशी मजबूत आहे असं म्हणतात आणि कपिल पाटलांचा पूर्वाश्रमीचा संबंध हा राष्ट्रवादीशी राहिलेला आहे. त्यांचाही राजकीय जन्म किंवा राजकीय विकास हा राष्ट्रवादीतच झालेला आहे. त्यामुळे त्यांना तोडीस तोड उमेदवार राष्ट्रवादीनं देण्याचा प्रयत्न केला आहे असं म्हटलं जातं. त्यामुळे भिवंडीत आपण ठामपणे सांगू शकत नाही आणि किसन कथोरेंनी नेमकं काय चमत्कार केला आहे हे आता म्हणजे मतमोजणीमध्ये कळेल. पालघरमध्ये राजेंद्र गावित विद्यमान खासदार असताना त्यांना संधी मिळाली नाही, त्यांना टाळण्यात आलं. पण भारती कांबळींना फार आधीच उद्धव ठाकरेंनी उमेदवार म्हणून घोषित केलेलं असल्यामुळं त्या नवख्या जरी असल्या तरी त्यांना प्रचारासाठी भरपूर वेळ मिळाला. तरी बविया म्हणजे चा उमेदवार हितेंद्र ठाकूरांचा काय चमत्कार घडवतो याच्यावर हा निकाल अवलंबून आहे. शेवटी आपण येतो मुंबईकडे, म्हणजे ठाणा राहिल्यामध्ये ठाण्यामध्ये शिवसेनेचा खरा कस लागेल. ठाण्याचं वैशिष्ट्य हे आहे की मुंबईला लगतचा हा ठाणे मतदारसंघ आहे. ठाण्यामध्ये मुंबईच्या लगत असलेल्या या शहराने शिवसेनेला खूप मोठं समर्थन दिलेलं आहे. म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाचा असा म्हणजे पगडा होता ह्या शहरावर की एकेकाळी त्यांनी सगळ्या नगरसेवकांचे राजीनामे एका फटक्यात घेतले होते, का तर स्थायी समितीला आपला कॅन्डिडेट कसा पडला म्हणून. म्हणजे इतकी ताकद आहे आणि इथला मतदार हा शिवसेनेशी जोडला गेलेला आहे. केवळ धनुष्यबाण हे चिन्ह बघून तो दुसऱ्याला मतदान करेल का ह्या सुशिक्षित शहरामध्ये, ही शंका आहे. नरेश म्हस्केंना अतिशय उशिरा उमेदवारी दिलेली आहे, फार उशिरा जाहीर झालेली आहे. त्यामुळं कदाचित राजन विचारे यांना परत संधी देत आहे. कल्याणमध्ये मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव म्हणून श्रीकांत शिंदे यांना जरी सहानुभूती असली तरी वैशाली दरेकर काही करतील का अशी उत्सुकता आहे. तिथे गणपत गायकवाडांच्या समर्थकांनी नेमकं कुणाचं काम केलं आहे याच्यावर ह्या मतदारसंघाचं भवितव्य असं म्हटलं जातं. परंतु वारंवार लोक म्हणतात की वैशाली दरेकर ह्या शेवटी नवख्या ठरतील. श्रीकांत शिंदेंचं नेटवर्क आणि त्यांची यंत्रणा फार जबरदस्त होतं, त्यामुळं कदाचित तिथे वैशाली दरेकर कमी पडतील असं म्हटलं जातं. गणपत गायकवाडांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त करत किती विरोधात प्रचार केला आहे अंतर्गत याच्यावर खूप काही अवलंबून आहे, कारण भाजपची इथली भूमिका ही संदिग्ध आहे आणि आजही गणपत गायकवाड तुरुंगात आहेत. त्यांचा आमदार तुरुंगात असताना भाजप कितपत मन लावून सहकार्य करतो याच्यावर हा निकाल आहे. रायगडमध्ये सुनील तटकरेंना मागच्या वेळी निसटता विजय मिळाला होता. ह्याचं कारण श्रीवर्धनमध्ये त्यांना खूप लीड मिळालं होतं, बाकीच्या विधानसभा मतदारसंघांमध्ये तेवढं लीड नव्हतं. यावेळी श्रीवर्धनमध्ये आपल्याला दगाफटका होऊ नये म्हणून त्यांनी हुशारीने मुश्ताक अंतुले यांना पक्षात घेतलं. मुश्ताक अंतुले अलीकडे सक्रिय नाहीत राजकारणामध्ये आणि अंतुलेंना मानणारा जो अल्पसंख्याक वर्गातला मतदार आहे त्याची सहानुभूती मिळवावी म्हणून सुनील तटकरे यांनी खूप प्रयत्न केले, परंतु ते सुद्धा तोकडे पडतील की काय अशी शंका आहे लोकांना. आपण कोकणात शेवटी जातो सिंधुदुर्ग रत्नागिरीकडे, तिथे असं म्हणतात की सिंधुदुर्गामधला मतदार 2 विधानसभा मतदारसंघातला हा जरी नारायण राणेंशी जोडला गेलेला असला तरी रत्नागिरीतला मतदार कितपत जोडला गेलेला असेल आणि ऐनवेळी उदय सामंतांच्या बंधूंना डावलण्याचा जो काही प्रयत्न झाला तर आतून काय घडलं आहे याविषयी आजही शंका आहे. त्यामुळं आणि पुन्हा राहिलं सावंतवाडी, तिथे दीपक केसरकरांच्या समर्थकांनी नेमका कोणाचा प्रचार केला आहे हे आजही गुलदस्त्यात आहे. त्यामुळे इथेही निश्चितपणे सांगता येत नाही की नारायण राणेंना मतदार संधी देतील म्हणून. आणि शेवटी आपण येतो मुंबईकडे. मुंबईच्या 6 मतदारसंघांमध्ये पियुष गोयल उत्तर मुंबईमध्ये त्यांना अतिशय सुरुवातीलाच उमेदवारी जाहीर झाली. काँग्रेसला शेवटी उमेदवार ठरवावा लागला. ती जागा भाजपने लढवायची का शिवसेनेने हे निश्चित शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी लढवायची की काँग्रेसने हा निर्णय होत नव्हता. त्यामुळे भूषण पाटलांना तिथे उशिरा संधी मिळाली. पण मी स्थानिक आहे
आणि माझं ह्या भागामध्ये काम आहे असं म्हणून ते लोकांपर्यंत गेले. पण मतदानाची आकडेवारी जर बघितली तर ज्या मतदारसंघामध्ये जास्त मतदान व्हायला पाहिजे होतं ते भूषण पाटलांना मदतीला आलं असतं, तिथे नेमकं मतदान कमी झालं आहे यावेळेला. त्यामुळं फायदा बोरिवली इथल्या वगैरे वाढीव मतदानाचा पियुष गोयलांना होईल अशी स्थिती आहे. बाकीच्या 5 मतदारसंघांमध्ये उद्धव ठाकरेंना जास्त संधी आहे. मिहीर कोटेचा यांनी मुंबई उत्तर पूर्वमध्ये मुलुंडमध्ये भरीव मतदान करून घेतलेलं आहे. हे त्यांच्या कौशल्याचा भाग आहे. त्या मुलुंडच्या जास्तीच्या मतदानावर मागची तुलना न करता आत्ताचं जे मतदान झालं त्याच्याविषयी बोलतोय मी. 1,79,000 बहुतेक मतदान झालेलं आहे तिथं. त्या मतदानाचा फायदा मिहीर कोटेचांना होईल आणि तिथे जेवढी लीड ते मिळवतील तेवढी लीड त्यांना इतर मतदारसंघांमध्ये फायद्याची ठरेल. कारण शिवाजीनगर मानखुर्दमध्ये मतदार तेवढाच त्यांच्या बाजूनं नाही असं म्हटलं जातं, पण मतदान तिथे म्हणावं तसं भरीव झालेलं नाही. घाटकोपर पश्चिममध्ये मराठी मतदार आहे. राम कदमांचा तो विधानसभेचा मतदारसंघ आहे, पण तिथला मराठी मतदार हा उद्धव ठाकरेंना जास्त सहानुभूती देईल असं म्हटलं जातं. परंतु घाटकोपर पूर्वमध्ये गुजराती समाजाच्या मतदारांची संख्या जास्त आहे आणि इथे मराठी विरुद्ध गुजराती असं वातावरण तयार झालं आहे. आणि बहुतेक तेच लक्षात घेऊन भाजपने विनंती करून पंतप्रधानांना रोड शोसाठी आणलं होतं आणि एकमेव रोड शो तिथं झाला आहे घाटकोपर पूर्व आणि पश्चिममध्ये पंतप्रधानांचा. तो यशस्वी ठरला असेल तर मिहीर कोटेचांना संधी आहे. अन्यथा मराठी असण्याच्या पार्श्वभूमीवर संजय दिना पाटलांना कितपत तिथं यश मिळते बघूया आपण. तसं झालं तर मग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं मुंबईमध्ये वर्चस्व हे सिद्ध होईल. यामिनी जाधवांना दक्षिण मुंबईमध्ये खूप उशिरा उमेदवारी जाहीर झाली. मागच्या वेळी त्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखालीच निवडून आल्या होत्या. आता त्या परत एकदा लोकांपुढे जात असताना ते नाव त्यांना घेता आलेलं नाही आहे आणि ते कुटुंब यामिनी जाधवांचं हे उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आहे असं फारसं कधी दिसलं नाही. यापेक्षा जास्त अडीअडचणीतून सुटका करून घेण्यासाठी ते वेगळ्या पक्षात गेलेत अशीच चर्चा आहे आणि त्याचा फायदा अरविंद सावंतांना होईल. कारण अरविंद सावंतांची उमेदवारी फार आधी जाहीर झाली होती असं म्हटलं जातं. दक्षिण मध्य मुंबईमध्ये राहुल शेवाळे जरी 2 टर्म खासदार असले तरी अनिल देसाई यांची एक नौखा उमेदवार अशी बाजू आहे. ते जरी उद्धव ठाकरेंचे अतिशय विश्वासू सहकारी असले तरी त्यांनी मैदानात कधी लढत दिलेली नाही. ते राज्यसभेवर होते, पण तरीसुद्धा सायन कोळीवाडा वडाळा भागामध्ये त्यांना मानणारा मोठा मतदार आहे उद्धव बाळासाहेब ठाकरेंना आणि त्याचा फायदा मिळवून ते मात करतील असं म्हटलं जातं. मनसेला जरी कौशल्याने शेवटी का होईना पण बाजूने वळवण्यात जरी भाजपला यश आलं असलं तरी मनसेला मागच्या 2 निवडणुकांमध्ये लोकसभेला तर त्यांचं 2019ला उमेदवारच नव्हते आणि त्यावेळी मोदींना पाडा असं म्हणून प्रचार करत राज ठाकरे फिरले होते. तर ज्यावेळी त्यांनी पाडा म्हटलं त्यावेळेस लोकांनी पाडलं नाही. ज्यावेळेस ते निवडून द्या म्हणतात त्यावेळेस लोक निवडून देतील का अशी शंका उपस्थित केली जाते. हा एक फॅक्टर महत्त्वाचा आहे. शेवटी मतदारसंघ राहतो उत्तर मध्य मुंबईचा. उत्तर मध्य मुंबईचा मतदारसंघ असा अजब मतदारसंघ आहे की एकीकडे बांद्रे पश्चिम सी लिंकला चिटकून असलेला हा मतदारसंघ थेट पवई IIT-पर्यंत जातो आणि इतका संमिश्र आहे, इतका बहुभाषिक आहे, इतका विविध वर्ग आहेत त्याच्यामध्ये की या मतदारसंघामध्ये चांदिवली कुर्ल्याचा विचार केला तर वेगळीच विचारधारा असते आणि बांद्रे पश्चिमची आणि कलिनाची विलेपार्लीची विचारधारा वेगळीच असते. त्यामुळे मोठी चुरशीची लढाई आहे आणि याच्यात वर्षा गायकवाडांना थोडासा जास्त फायदा आहे. कारण उज्ज्वल निकम हे जरी एक अत्यंत प्रभावी वकील असले तरी ते उमेदवार म्हणून कितपत लोकांपर्यंत पोहोचण्यात यशस्वी झालेत आणि माझी उमेदवारी का आवश्यक आहे हे पटवून देण्यात किती यशस्वी झालेत याच्यात त्यांचं यश सामावलेलं आहे आणि याचा फायदा वर्षा गायकवाडांना जास्त होऊ शकतो. मतदारसंघ उरला उत्तर पश्चिम आपला. खरं तर त्या मतदारसंघामध्ये रवींद्र वायकर विरुद्ध अमोल कीर्तीकर अशी थेट लढाई आहे तिकडे. अमोल कीर्तीकरांना खूप आधी उमेदवारी जाहीर झाली. त्यांचे वडील तिथं खासदार होते. त्यांचं स्वतःचं असं नेटवर्क आहे आणि वडील जाहीरपणे खंत व्यक्त करतात. त्यावरून लक्षात यायला पाहिजे की त्यांच्या समर्थकांनी कुणाचं काम केलं असेल. आणि तिथंसुद्धा उमेदवार ठरवत असताना शिंदे सेनेला खूप उशीर झाला आणि उमेदवार ठरवून कोण ठरवला तर जे काल परवापर्यंत उद्धव ठाकरेंसोबत सावलीसारखे फिरत होते, त्यांचे अतिशय विश्वासू सहकारी होते ते रवींद्र वायकर. रवींद्र वायकरांच्या चेहऱ्यावर मी उमेदवार आहे असं कधीच ते फार असा ठोस असा चेहरा दिसला नाही. त्यामुळं ते उमेदवारीमध्ये शेवटी कमी पडले असंच म्हणलं जातं. त्यामुळं अमोल कीर्तीकरांना इथे खूप मोठा फायदा आहे. जाता जाता एक शेवटचा प्रश्न आहे. तुम्ही 48 लोकसभा मतदारसंघातला राज्यातलं सर्वच विश्लेषण केलं की कोणाची बाजू जड आहे आणि कोणाची कमकुवत आहे. परंतु या सगळ्या निवडणुकीमध्ये मुस्लिम आणि दलित हा मतदार जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. ज्या पद्धतीने भाजपने यंदा 400 पारचा नरेटिव्ह जो सेट केलेला होता, पर्क्युलेट करत होते लोकांपुढे जाण्याचा, त्याचा कुठेतरी त्यांना सेटबॅक बसलाय का? ज्या पद्धतीने छगन भुजबळ देखील अलीकडच्या भाषणामध्ये म्हटले की 400 पारचा नरेटिव्ह तोडता आम्हाला नाकी नऊ आलंय. खरं तर 400 पार तुम्हाला कशाला हवे? अर्थात संविधान बदलायला हवे का असे लोक आम्हाला प्रश्न विचारत असे राज्याचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे भाषणामध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या समोर बोलतात. असं आहे की राजकारणामध्ये नरेटिव्ह म्हणजे कथन निश्चित करणं ही एक फार मोठी कला आहे.
आणि राजकीय विरोधकाला राजकारणामध्ये नामोहरम करण्यासाठी या कथन नेरेटिव्ह पद्धतीचा खूप वापर केला जातो. आणि भारतीय राजकारणाचा अभ्यास केला तर तुम्हाला असं दिसेल की प्रत्येक निवडणुकीत काही ना काही असं नेरेटिव्ह सेट केलं जातं. आता त्याच्यामध्ये खूप सुधारणा झालेली आहे. आणि जरी नेरेटिव्ह म्हटलं तरी तितकंसं या इलेक्शनमध्ये तुम्हाला ते दिसणार नाही. 400 पारचा नारा लोकांना वाटला की हे 400 पार कशासाठी पाहिजेत भाजपला आणि हे संविधान बदलण्यासाठी हवेत का, धर्मनिरपेक्ष देश आहे हा शब्द त्यांना काढून टाकायचा का, ही जी शंका निर्माण झाली ती भाजपला काढून टाकण्यामध्ये तितकंसं यश आलेलं नाही. याचं कारण वेगळं आहे. याचं कारण असं आहे की या देशामध्ये गेल्या 5 वर्षात जे राजकारण झालेलं आहे, विरोधी पक्षासोबत जे राजकारण झालेलं आहे आणि ज्या पद्धतीने वेगवेगळे राजकीय पक्ष फुटलेले आहेत, त्यावरनं मतदारांमध्ये एक अशी भावना तयार झाली की भाजपा काहीही करू शकतो. भाजपामध्ये एवढी ताकद आहे, भाजपामध्ये एवढं बळ आहे की भाजपा काही करू शकतो. त्यामुळे 400 पार नंतर भाजपाला संविधानच बदलायचं आहे हे जे काही लोकांच्या मनामध्ये बिंबलं ते दूर करणं कुणाला जमलंच नाही. त्यामुळे याचा फार मोठा इफेक्ट आहे. आणि या देशामध्ये शोषित आणि वंचित जे घटक आहेत त्यांच्यामध्ये आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांबद्दल एक खूप मोठी भावना आहे. त्यांना असं वाटतं की या देशाचं संविधान बाबासाहेबांनी लिहिलेलं असल्यामुळे आणि त्यांची त्याच्यावर छाप असल्यामुळे सामाजिक न्यायाची भूमिका जी त्यांनी यातून मांडलेली आहे ती जर डिस्टर्ब झाली तर आपल्याला फ्युचर काय, आपल्याला भवितव्य काय, असा वाटणारा जो वर्ग आहे त्याला निश्चित चिंता वाटली की बापरे, बाबासाहेबांचं तुम्ही लिहिलेलं संविधान बदलणार असाल तर मग आमचं भवितव्य काय. तर याच्यामध्ये खरी कसोटी होती भाजपाची. ते लोकांसमोर त्यांना घेऊन जाणं आवश्यक होतं की हे करणं कुणालाही शक्य नाही, आम्हालाही शक्य नाही. परंतु तिथे नेमकी गल्लत होती. आणि मला वाटतं 4 जूनच्या निकालामध्ये या फॅक्टरचा फार मोठा परिणाम तुम्हाला दिसेल. आणि छगन भुजबळ यांनी रिडल्स विरोधात एकेकाळी हुतात्मा चौकात आंदोलन केलं होतं. त्याच्यावरून छगन भुजबळ यांचं राजकीय आकलन जे आहे त्याच्याविषयी आपण शंका घेऊ नये. ते फार मुत्सद्दी आणि मुरलेले राजकारणी आहेत. त्यामुळे ते जेव्हा म्हणतात की 400 पारचा आम्ही नेरेटिव्ह जे आहे हे लोकांच्या मनामधलं काढून टाकू शकलो नाही, त्यात निश्चित गांभीर्य आहे. तर याचा मोठा परिणाम होईल. राहायला मुस्लिम कुणाकडे आहेत. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास हे स्लोगन घेऊन भाजपा सत्तेवर आलं. त्यामुळं मुस्लिम समुदायाने 2014 असो, कारण त्यांचा खूप मोठा राग काँग्रेसवर होता, मोठ्या प्रमाणात त्यांनी काँग्रेसला सोडलं, त्यामुळंच ही बहुमत भाजपला जास्त मिळालं. याच मुस्लिम समुदायांपैकी अनेकांनी 2019मध्ये पण मोदींना मतं दिलेली आहेत. हे नाकारून चालणार नाही. एवढी मतं एकतर्फी पडतात. 303 जागा मिळवणं आजच्या काळात एवढं सोपं आहे का? हे राजकारण एवढं एकतर्फी राहिलेलं नाही. राजकारण खूप बदललं आहे आता देशातलं. त्याच्यामुळे असं आहे की आत्ता मुस्लिम समुदायाला का वाटायला लागलं असं की आपल्याला काहीतरी वेगळा निर्णय घेतला पाहिजे, याचा अभ्यास व्हायला पाहिजे. बोलणं खूप सोपं आहे. राजकारणामध्ये नेरेटिव्ह सेट करण्यासाठी खूप एकतर्फी टीका केली जाते. हा आमचा शत्रू आहे, हा आमचा मित्र आहे. पण त्याच्या मागची कारणमीमांसा जेव्हा तुम्ही लोकांसमोर घेऊन जाता ते पटवण्याची क्षमता असलेलाच नेता यशस्वी होतो. आणि भारतामध्ये नेहमी कम्युनिकेटर यशस्वी झाला आहे, जो लोकांमध्ये जो विश्वासाची भावना निर्माण करू शकतो, जो चांगल्या पद्धतीने लोकांसमोर व्यक्त होऊ शकतो. नरेंद्र मोदी हे कम्युनिकेटर म्हणून यशस्वी झालेले नेते आहेत. ते भाजपच्या आयडियॉलॉजीमुळे यशस्वी झालेत असं माझं एक पत्रकार म्हणून माझं एकट्याचं विश्लेषण नाही. ते कम्युनिकेटर म्हणून यशस्वी झाले. त्यांनी काँग्रेसची जी अपयशाची जी कहाणी लोकांसमोर मांडली 2014ला की ह्या देशाचं काय नुकसान झालं काँग्रेसमुळं, ते लोकांना भावलं म्हणून मोदींच्या मागे जे देश उभा राहिला. 2019मध्ये जेव्हा ते गेले की माझ्या मागे तुम्हाला राहणं का उपयोगी, माझ्या मागे उभं राहणं, मला बळ देणं का आवश्यक आहे, मला काही बदल करायचे, तेव्हा या देशामधल्या कष्टकरी, शोषित, वंचित सगळ्यांनी त्यांना समर्थन दिलं की मोदींना काहीतरी या देशामध्ये बदल घडवायचा आहे. तो बदल आता का झाला, तो लोकांना आता संशयास्पद का वाटायला लागला. सबका साथ, सबका विश्वास काय जे आहे, सबका विकास हे स्लोगन आता का बाजूला गेलं याचा अभ्यास झाला पाहिजे नीट. आणि त्याच्यामुळे मग मुस्लिम समुदायाची भावना तुम्हाला कळेल. तो जे 2 फॅक्टर आपण चर्चा करतो या फॅक्टरचा मोठा परिणाम या इलेक्शनमध्ये तुम्हाला दिसणार आहे. जाता जाता एक शेवटचाच प्रश्न सर. खरं तर तुम्ही म्हणतायत की महाविकास आघाडीला संपूर्ण एक चांगलं वातावरण जे आहे त्या लोकसभा निवडणुकीमध्ये पाहायला मिळतं. 2024 हे वर्ष अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण की लोकसभा निवडणूक झाल्यानंतर लगेच राज्याची सार्वत्रिक विधानसभेची निवडणूक आहे. 288 सगळ्या जागा आहेत. खरं तर कस लागणार आहे प्रत्येक राजकीय पक्षाचा. लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालावरती राज्याची विधानसभेची गणितं जी आहेत ती असणार आहे का? तुम्हाला कसं वातावरण वाटतंय? खरं तर महाविकास आघाडी जर बाजी मारली तर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काही फरक पडेल का? मला असं जे काही समजलेलं आहे पत्रकार म्हणून ते असं आहे की महाराष्ट्रातलं जे सध्याचं चित्र आहे ते लोकसभेसाठी आहे. कारण देशामध्ये मोदी पंतप्रधान व्हावेत म्हणून आम्ही भाजपासोबत गेलो, ही भाषा
भाजपसोबत गेलेल्या सगळ्या मोठ्या नेत्यांची आहे. मग ते राज ठाकरे असोत, अजित पवार असोत, एकनाथ शिंदे असोत, सगळे म्हणतात मोदी पंतप्रधान झाले पाहिजेत. पण मग मोदी पंतप्रधान झाल्यानंतर मग महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण व्हावा म्हणून आम्ही सोबत आहोत असं का बोलत नाही आहेत ते ठरतच नाही आहे. म्हणून लोकसभेनंतर महाराष्ट्राचं चित्र काय असेल, विधानसभेला कोण कुणाच्या सोबत असेल हे आज ठामपणे सांगता येत नाही. म्हणून मतमोजणीच्या आधीच आमच्या 80-90 जागा ही जी भाषा राष्ट्रवादीतून सुरू झाली ते त्याच्या मागचं तेच कारण आहे की उद्याचं आपलं फ्युचर काय राजकारणामध्ये. आपण निश्चित कुठल्या भूमिकेत असणार आहोत उद्या जर अपयश आलं तर मग आपल्याला कोण म्हणून लोकांसमोर जायचं आहे. यश आलं तर यशाला खूप म्हणजे अर्थ प्राप्त होईल, मग अजित पवारांचं नेतृत्व सिद्ध होईल, मग काही अडचण नाही. परंतु जे आज लोक जे सावधगिरीने बोलत आहेत, नेतेच बोलत आहेत, आपण काय बोलायचं, नेतेच म्हणतात की काय होईल सांगता येत नाही, आता यावेळचं चित्र वेगळं दिसतंय, त्यावरून त्यांच्या मनामध्ये धास्ती आहे. त्यामुळे विधानसभेला काय होईल काही सांगता येत नाही. विधानसभेला कदाचित राजकीय चित्र बदललेलं असेल. विधानसभेच्या वेळेला महाराष्ट्रामध्ये सुद्धा खूप मोठी उलथापालथ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. खरं तर धन्यवाद सर, तुम्ही आमच्याशी एवढं विश्लेषणात्मक बोलल्याबद्दल. खरं तर रविकिरण देशमुख जे राजकीय विश्लेषक आहेत त्यांनी आपलं सविस्तर असं मत मांडलं आहे की यंदाचं लोकसभेचं 2024चं सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात खरं तर महाविकास आघाडीला पूरक अशी स्थिती निर्माण झाली आहे. परंतु ही पॉलिटिकल ऑपॉर्च्युनिटी महाविकास आघाडीकडनं किती गेन करण्यात आली आहे हे 4 जूनलाच कळणार आहे. परंतु ज्या पद्धतीने अनेक प्रश्न शेतकऱ्यांचे या राज्यामध्ये उद्भवलेले होते त्या प्रश्नांना कुठेतरी महायुतीच्या सरकारकडनं न्याय न दिल्यामुळे यंदा मतदार जो आहे तो महाविकास आघाडीच्या बाजूने झुकलेला आहे आणि त्यामुळे 30 पर्यंत ज्या लोकसभेच्या जागा ज्या आहेत त्या महाविकास आघाडीला यंदा राज्यात मिळू शकतात. लगेचच लोकसभा निवडणूक संपल्यानंतर लगेचच 3 महिन्यानंतर राज्याची विधानसभा निवडणूक आहे. त्यामुळे राज्याच्या विधानसभेत देखील मोठे फेरफार जे आहेत ते होऊ शकतात आणि पुन्हा एकदा राजकीय स्थित्यंतर मोठ्या प्रमाणात जी आहेत ती या 3-4 महिन्यामध्ये घडू शकतात असा जो दावा आहे विश्लेषणात्मक तो रविकिरण देशमुख यांनी आपल्याशी बोलताना केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मिलिंदसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.